Dear student, in the last lecture we have seen ribonucleic acid, that is RNA. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणार काही रायबोन्यूक्लिक ॲसिड RNA जे आहे तर ते RNA त्या ठिकाणी पाहिले. याच्यामध्ये आपण पाहिले की याचे असणारे जे काही अकॉर्डिंग टू द फंक्शन्स देअर आर 3 टाईप्स, म्हणजे कार्यप्रणालीनुसार त्याचे असणारे जे काही 3 प्रकार जे आहेत तर ते 3 प्रकार त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेत. त्याच्यामधला पहिला आपण पाहिला होता रायबोसोनल RNA, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द RRNA. या ठिकाणी डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आपण पाहिला होता मेसेंजर RNA, दॅट इज mRNA. आणि थर्ड त्या ठिकाणी पाहिला होता आपण ट्रान्सफर RNA. अशा प्रकारचे असणारे जे काही RNA जे आहेत तर त्या RNAचे असणारे जे काही 3 प्रकार जे आहेत तर ते 3 प्रकार त्या ठिकाणी आपण पाहिलेत. त्याच्यानंतर मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी, म्हणजे मेंडेल याचं आनुवंशिकतेचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत सुद्धा आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला आहे. मेंडेलने असं सांगितलं होतं की मात्या पित्याकडून संततीमध्ये समान प्रमाणामध्ये जनुकी असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी ते ट्रान्सफर होताना दिसतात, संक्रमित त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि यावर लक्षणांच्या आनुवंशिकतेचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर तो सिद्धांत त्याचा त्या ठिकाणी आधारित आहे. लक्षणाची जी काही अनुवंश जे आहे तर त्या अनुवंशामध्ये मात्या पित्या जे आहे तर त्या मात्या पित्याचा सहभाग समान असेल तर संततीमध्ये कोणती लक्षणं त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. आणि मेंडेल यांनी याच दिशेनं आपलं असताना ते काही संशोधन जे आहे तर ते संशोधन त्या ठिकाणी केलं. आणि अशा अनुवंशिकतेसाठी कारणीभूत असणारे जे काही प्रमुख सिद्धांत जे आहेत तर त्या प्रमुख सिद्धांतांची असणारी काही मांडणी जी आहे तर ती मान्य त्या ठिकाणी केलेली. आणि जवळजवळ 1 शतकापूर्वी त्यांनी करून पाहिलेले प्रयोग त्या ठिकाणी विस्मयकारक त्या ठिकाणी आहेत. आणि मेंडेलचे सर्व असणारे जे काही प्रयोग जे आहेत तर ते प्रयोग वाटाण्याचे असणारे जे काही झाड जे आहेत तर त्या झाडांमध्ये आढळणारे जे काही दृश्य लक्षणं जे आहेत तर त्या दृश्य लक्षणांवर त्या ठिकाणी आधारित आहेत. पण एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला होता. याच्या पुढे पाहता या ठिकाणी मेंडेल जो आहे तर त्या मेंडेलने काय केलेलं आहे की वाटाण्याचे असणारे जे काही झाड जे आहे तर त्या झाडाची 7 परस्पर विरोधी अशा प्रकारचे असणारे जे काही दृश्य लक्षणं जे आहेत तर त्या दृश्य लक्षणांचा त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी केलेला आहे. हा विचार करत असताना काय सांगितलेली की सर्वसाधारणपणे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह हे 2 शब्द तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. डॉमिनंट म्हणजे त्या ठिकाणी प्रभावी आणि रिसेसिव्ह म्हणजेच त्या ठिकाणी अप्रभावी. त्याच्यामधलं पहिलं असणारं जे काही लक्षण जे आहे तर त्या लक्षणामध्ये शेप ऑफ द सीड्स, म्हणजे बीज जे आहे तर त्या बीजाचा आकार. आता हा जो काही बीजाचा आकार जो आहे तर तो आपल्याला दिलेला आहे की राऊंड म्हणजे गोल, त्यासाठी कॅपिटल R हे अक्षर त्या ठिकाणी वापरलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं असणारं जे काही शेप ऑफ द सीड्स त्याच्यामधलं असणारं जे काही रिसेसिव्ह अशा प्रकारचं असणारं जे काही लक्षण जे आहे तर ते आहे रिंकल्ड, म्हणजे सुरकुतलेलं. याच्यासाठी स्मॉल R हे त्या ठिकाणी अक्षर त्या ठिकाणी वापरलेलं. त्याच्यानंतर दुसरं असणारं जे काही दृश्य लक्षण जे आहे तर ते कलर ऑफ द सीड, म्हणजे बीज जे आहे तर त्या बीजाचा असणारा जो काही रंग जो आहे तर तो रंग त्या ठिकाणी नेमका कसा आहे. त्याच्यामध्ये डॉमिनंट म्हणजे प्रभावी अशा प्रकारचं लक्षण जे आहे तर ते आहे येलो, त्याच्यासाठी कॅपिटल Y अक्षर त्या ठिकाणी वापरले. त्याच्यानंतर कलर ऑफ द सीड्समध्ये बीजाचा रंग त्या ठिकाणी कसा आहे हिरवा आहे. हिरवा असेल तर त्या ठिकाणी ते अप्रभावी लक्षण त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. आणि त्याच्यासाठी स्मॉल Y हे असणारे जे काही अक्षर जे आहे तर ते अक्षर त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले. त्याच्यानंतरचं तिसरं असणारं जे काही दृश्य लक्षण जे आहे तर त्याच्यामध्ये कलर ऑफ द फ्लावर, म्हणजे फुलाचा असणारा जो काही रंग जो आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पर्पल म्हणजे त्या ठिकाणी जांभळा. याच्यासाठी कॅपिटल C अक्षर त्या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि रिसेसिव्ह असणारे जे काही फुलांच्या रंगाचं असणारं जे काही लक्षण जे आहे तर ते व्हाईट, तर त्याच्यासाठी स्मॉल C हे त्या ठिकाणी असणारे जे काही अक्षर जे आहे तर ते अक्षर त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी असताना जे काही दृश्य अशा प्रकारचं लक्षण त्या ठिकाणी दिलेले शेप ऑफ द पॉड. आता शेप ऑफ द पॉड म्हणजे असणारे जे काही शेंग जे आहे तर त्या शेंगेचा असणारा जो काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी कसा आहे. पहिलं आपल्याला दिलेले की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी ते असणारी जी काही शेंग जी आहे तर ती इनफ्लॅटेड, म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी भरलेली असेल तर अशा प्रकारचं त्या ठिकाणी डॉमिनंट म्हणजेच त्या ठिकाणी प्रभावी अशा प्रकारचं लक्षण त्या ठिकाणी ते कॅपिटल I ने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे.
आणि त्या ठिकाणी कन्स्ट्रिक्टेड म्हणजे चपटी अशा प्रकारचे असणारे जे काही सेंग जे आहे तर त्याच्यासाठी स्मॉल आय हे अक्षर त्याने त्या ठिकाणी वापरले. कोणत्या ठिकाणी कोणतं अक्षर वापरलं हे तुम्ही त्या ठिकाणी फक्त सध्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे कलर ऑफ द पॉड म्हणजे ते असणारे जे काही सेंग जे आहे तर त्या सेंगेचा असणारा जो काही रंग जो आहे तर तो रंग त्या ठिकाणी डॉमिनंट म्हणजे प्रभावी लक्षणामध्ये त्या ठिकाणी तो हिरवा जर त्या ठिकाणी जर असेल तर त्यासाठी कॅपिटल आर अक्षर वापरलेलं आहे. आणि रिसेसिव्ह म्हणजे अप्रभावी लक्षण जर त्या ठिकाणी जर असेल तर त्या कलर ऑफ द पॉड म्हणजे शेंगेचा असणारा रंग जो आहे तर तो येलो म्हणजेच त्या ठिकाणी कॅपिटल जेने त्या ठिकाणी दाखवले. त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी असणारे जे काही 6वं असणारे जे काही दृश्य लक्षण जे आहे तर त्याच्यामध्ये पोझिशन ऑफ द फ्लावर म्हणजे फुलं जी आहे तर ती फुलं नेमकी त्या ठिकाणी त्या वनस्पतीला कुठे येताना दिसतात तर पहिलं आपल्याला सांगितलं की ॲक्झिलरी म्हणजे कोणामध्ये त्या ठिकाणी ती फुलं जी आहेत तर ती फुलं त्या ठिकाणी डायग्राममध्ये आपल्याला दाखवली दिसते. त्याच्यानंतर असणारे जे काही रिसेसिव्ह अप्रभावी लक्षणामध्ये त्या ठिकाणी त्या वाटाण्याचं असणारं जे काही झाड जे आहे तर त्या झाडामध्ये फुलाची असणारी जे काही जागा जे आहे तर ती कुठं सांगितलं आपल्याला टर्मिनल म्हणजे त्या झाडाचं असणारे जे काही टोक जे आहे तर त्या टोकावर येताना दिसते. आणि टोकावर जर येत असेल तर त्यासाठी स्मॉल ए हे त्या ठिकाणी असणारे जे काही अक्षर जे आहे तर ते अक्षर त्या ठिकाणी वापरले. त्याच्यानंतर 7वं अशा प्रकारचं दृश्य अशा प्रकारचं लक्षण जे आहे तर ते लक्षण त्या ठिकाणी हाईट ऑफ द प्लॅन्ट्स. आता हाईट ऑफ द प्लांट म्हणजे खोडाची असणारी काही उंची तर ती खोडाची उंची कशी असेल टॉल जर असेल उंच जर असेल तर ते त्याचं प्रभावी अशा प्रकारचं लक्षण मानलेलं आहे. डॉमिनंट अशा प्रकारचं लक्षण त्या ठिकाणी मानले आणि त्यासाठी कॅपिटल टी याचा आपण त्या ठिकाणी पुढे वापर त्या ठिकाणी करणार आहे. कॅपिटल टी म्हणजे उंच अशा प्रकारचं झाड असेल तर त्यासाठी कॅपिटल टी हे डॉमिनंट अशा प्रकारचं लक्षण त्या ठिकाणी मानलेलं आहे. आणि डॉर्फ म्हणजे त्या ठिकाणी बुटकं जर त्या ठिकाणी झाड जर त्या ठिकाणी निर्माण जर होत असेल तर ते लक्षण त्या ठिकाणी रिसेसिव्ह म्हणजे अप्रभावी मानलेले आणि त्याच्यासाठी स्मॉल टी हे जे काही अक्षर जे आहे तर ते अक्षर त्या ठिकाणी मानले. तर अशा प्रकारची काय सांगितले 7 म्युच्युअली कॉन्ट्रास्टिंग व्हिजिबल कॅरेक्टर म्हणजे जी काही दृश्य अशा प्रकारची वाटाण्याची झाडाची असतात जे काही 7 परस्पर विरुद्ध अशा प्रकारची दृश्य लक्षण आपण त्या ठिकाणी पाहिली. याच्यामध्ये परस्पर विरुद्ध कोणती पाहिली तर बीजाचा आकार गोल आहे की सुरकुतलेला आहे, बीजाचा रंग पिवळा आहे की हिरवा आहे, फुलाचा रंग जांभळा आहे की पांढरा आहे, शेंगेचा आकार त्या ठिकाणी पूर्ण भरलेला आहे की चपटी आहे, शेंगेचा रंग हिरवा आहे की पिवळा आहे, फुलांची जागा कोणामध्ये आहे की टोकावर आहे, खोडाची उंची त्या ठिकाणी उंच आहे की टॉल आहे. अशा प्रकारची परस्पर विरुद्ध अशा प्रकारची 7 दृश्य लक्षणांचा त्याने त्या ठिकाणी मेंडेल जो आहे तर त्या मेंडेलने त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला असणारा जो काही शास्त्रज्ञ जे आहे त्या इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट त्या ठिकाणी दिलेले परिचय शास्त्रज्ञाचा पहा. ग्रेगर जॉन्स मेंडेल, बर्थ 20 जुलै 1822, डेथ 6 जानेवारी 1884. ग्रेगर जॉन मेंडेल वॉज अन ऑस्ट्रियन सायंटिस्ट. हा जो काही ग्रेगर जॉन मेंडेल हा ऑस्ट्रियन अशा प्रकारचा वैज्ञानिक त्या ठिकाणी होता. ही स्टडीड द इनहेरिटन्स ऑफ सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पी प्लॅंट्स. वाटाण्याचे असणारे जे काही झाड जे आहे तर त्या झाडांवर प्रयोग करून त्यातील काय असणारे जे काही लक्षणं जे आहेत तर त्या लक्षणांच्या आनुवंशिकतेचा अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केलेला. पुढे ही शो दॅट इनहेरिटन्स ऑफ दिस कॅरेक्टर्स फॉलो सर्टन प्रिन्सिपल. आणि मेंडेलनं त्या ठिकाणी असं दाखवून दिलं की जी काही लक्षणं जी आहेत आपण आत्ता पाहिलेली जी काही लक्षणं जी आहेत तर त्या लक्षणांच्या अनुवंशामध्ये काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांताचं प्रिन्सिपलचं पालन त्या ठिकाणी केलं जातं. आणि लॅटर दिस प्रिन्सिपल बिकम पॉप्युलर बाय हिज नेम. आणि हे जे काही त्याचे असणारे जे काही सिद्धांत जे आहेत तर ते सिद्धांत पुढे त्याच्याच नावाने त्या ठिकाणी प्रचलित झालेले ज्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले मेंडेल यांचं आनुवंशिकतेचं असणारं जे काही सिद्धांत जे आहेत तर ते सिद्धांत त्या ठिकाणी म्हटलेले आहेत. पुढे मेंडेल्स वर्क वॉज रेकग्नाइज ओनली इन द 20th century. आणि मेंडेलनं जे काही केलेलं जे काही काम जे आहे तर ते आपण त्याचं जर साल जर पाहिलं तर ते 18वे शतक त्या ठिकाणी आहे, 19वे शतक त्या ठिकाणी आहे. आणि त्याचं असणारं जे काही कार्य जे आहे तर त्या कार्याचं कामाचं महत्त्व इतरांना पटण्यासाठी 20वे शतक जे आहे तर ते 20वे शतक त्या ठिकाणी उजडावं लागलं. आफ्टर ए रिकन्फर्मेशन ऑफ दिस प्रिन्सिपल द सेम प्रिन्सिपल नाऊ फॉर्म द बेसिस ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. आणि
त्याचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांताचं रिकन्फर्मेशन म्हणजे त्या ठिकाणी पुनर्पडताळणी जी आहे तर त्या पुनर्पडताळणीनंतर आज हेच सिद्धांत त्या ठिकाणी आधुनिक अशा प्रकारचं असणार जे काही मॉडर्न जेनेटिक्स आधुनिक अनुवंशशास्त्र जे आहे तर त्याचा त्या ठिकाणी असणारा जो काही पाया जो आहे तर तो पाया त्या ठिकाणी ठरलेला आहे. त्याच्यानंतर पहा खाली काय दिलेले, डू यू नो, तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे का, सम डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टर्स ऑफ द ह्युमन बिंग, म्हणजे मानव जो आहे तर त्या मानवामधील काही प्रभावी आणि काही अप्रभावी अशा प्रकारची असणारी काही लक्षणं जी आहेत तर ती लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी पाहता कोणकोणती. डॉमिनंट म्हणजे प्रभावी आणि रिसेसिव्ह म्हणजे अप्रभावी लक्षणे. पहिलं त्या ठिकाणी दिलेले रोलिंग टोन्स, म्हणजे जीभ जी आहे तर ती दुमडणारी जीभ, आपली जीभ जी आहे तर ते काय करू शकतं म्हणून अशी दुमडू त्या ठिकाणी शकतो. दुसरं आपल्याला रिसेसिव्ह, ती सांगितली नॉन रोलिंग टंग म्हणजे न दुमडणारी जीभ. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलंय प्रेझेन्स ऑफ हेअर ऑन द आर्म्स, हात जे आहे तर त्या हातावर त्या ठिकाणी केस असणे या त्या ठिकाणी प्रभावी अशा प्रकारचं लक्षण. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला रिसेसिव्ह सांगितलंय ॲब्सेन्स ऑफ हेअर ऑन द आर्म्स, म्हणजे हातावर केस नसते त्या ठिकाणी ती अप्रभावी लक्षण. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला डॉमिनंट लक्षण सांगितलंय ब्लॅक अँड कर्ली हेअर्स, म्हणजे केस जे आहेत तर ते काळे असणं, करले म्हणजे काहींचे केस जे आहेत तर ते कुरळे केस त्या ठिकाणी असणं, हिची काही लक्षणं जी आहेत तर ती डॉमिनंट म्हणजे प्रभावी त्या ठिकाणी म्हणले. त्याच्यानंतर रिसेसिव्हमध्ये ब्राऊन अँड स्ट्रेट हेअर, म्हणजे भुरे आणि सरळ केस त्या ठिकाणी अप्रभावी अशा प्रकारचं लक्षण म्हटलं. त्याच्यानंतर फ्री एअरलो, म्हणजे कानाची जी काही मोकळी पाळी जी आहे तर ती फ्री असणं, कानाला चिटकलेली नसणं, तर यालाच त्या ठिकाणी डॉमिनंट अशा प्रकारचं लक्षण. दुसरं आपल्याला रिसेसिव्हमध्ये काय सांगितलं अटॅच एअरलो, म्हणजे कानाची चिकटलेली पाळी जर त्या ठिकाणी जर असेल तर ते त्या ठिकाणी रिसेसिव्ह अशा प्रकारचं असणारं जे काही लक्षण जे आहे तर ते लक्षण त्या ठिकाणी मानले. त्याच्यानंतर पुढे पाहता की वी शॅल स्टडी द फॉलोइंग क्रॉसेस टू क्लिअरली अंडरस्टँड द कंक्लुजन ऑफ मेंडेल एक्सपेरिमेंट, म्हणजे मेंडेलचे आपण जे काही 7 परस्पर विरुद्ध अशा प्रकारचे जे काही वाटाण्याच्या झाडाच्या बाबतीमध्ये दृश्य लक्षणं त्या ठिकाणी पाहिलेली आहे, तर त्या मेंडेलच्या प्रयोगाचा निष्कर्ष जो आहे तर तो निष्कर्ष स्पष्ट होण्यासाठी पुढील 2 प्रकारचा जो काही संकर जो आहे क्रॉस जो आहे तर तो क्रॉस आपल्याला त्या ठिकाणी काय करावा लागेल तर त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. आणि याच्यासाठी पहा 2 क्रॉस त्या ठिकाणी आहेत. पहिला आहे तर तो मोनो हायब्रिड क्रॉस, ज्याला आपण त्या ठिकाणी मोनो म्हणजे एक संकर संततीचा प्रयोग. आता काय सांगितलेले की इन दिस एक्सपेरिमेंट मेंडेल ब्रॉट अबाउट द क्रॉस बिटवीन द 2 प्लांट्स ओनली 1 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. हा जो काही मोनो हायब्रिड क्रॉस जो आहे एक संकर संततीचा असताना तो काही मेंडेलचा असताना तो काही प्रयोग जो आहे तर त्या प्रयोगामध्ये मेंडेलने जे काही प्रयोग केले तर त्या प्रयोगामध्ये त्याच्यामध्ये विरुद्ध लक्षणाची फक्त एकच असणार आहे, एकच जोडी. आता विरुद्ध लक्षण म्हणजे उदाहरणार्थ बीजाचा आकार म्हणजे त्या वाटाण्याचं असणारं जे काही झाड जे आहे तर ते गोल आकाराचं बीज असेल आणि एक सरकुतलेलं असेल, अशा प्रकारचं परस्पर विरोधी एकच जोडी असलेलं जे काही वाटाण्याचं असणारं जे काही झाड जे आहे तर त्या झाडामध्ये त्यांनी संकर त्या ठिकाणी घडून आणला, एकच जोडीचा त्या ठिकाणी लक्षणाचा विचार केला म्हणून त्याला मोनो हायब्रिड क्रॉस त्या ठिकाणी म्हटले. पुढे आणि धिस टाईप ऑफ क्रॉस इज कॉल्ड ए मोनो हायब्रिड क्रॉस, आणि अशा प्रकारचा जो काही संकर जो आहे तर त्या संकरालाच एक संकर त्या ठिकाणी म्हटले. सो ॲज टू स्टडी द मोनो हायब्रिड रेशो लेट अस कन्सिडर द कॅरेक्टरिस्टिक्स plant height with the pair of contrasting characters tall plant and the dwarf plant. मग आता हा जो काही एक संकर असणारा जो काही गुणोत्तराचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला की विरुद्ध लक्षण त्या ठिकाणी घ्यायचे वाटाण्याच्या झाडाचं. मग आता त्याच्यासाठी आपण काही करू, उंची हिची काही लक्षण जे आहेत उदाहरणार्थ आपण अनेक त्या ठिकाणी लक्षणं पाहिलेत की बीजाचा आकार, बीजाचा रंग, फुलांचा रंग, शेंगेचा आकार, शेंगेचा रंग, फुलांची जागा आणि खोडांची उंची, अशा प्रकारची 7 लक्षणं पाहिली. तर या ठिकाणी एक संकर गुणोत्तराचा अभ्यास करण्यासाठी आपण एक उंची हे जे काही लक्षण जे आहे तर त्या लक्षणाचा विचार त्या ठिकाणी घेऊ. त्याच्यामध्ये उंच असणारे वाटाण्याची झाडं आणि बुटकी असणारे जे काही वाटाण्याच्या झाडाचं असणारे जे काही उदाहरण जे आहे तर ते उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.